तुम्ही दोघंही ना खोटं बोलताय। जर तारिणी घरी गेली असती ना तर मला कळलं असतं, माझ्या मम्माने मला फोन करून सांगितलं असतं। बघूया ना कोण खरं कोण खोटं, मी आत्ता फोन करून विचारते। कर आता येईल ना तुमचं खोटेपणा ना, आता येईल बाहेर। जरा थांबा फक्त। हॅलो हॅलो निशी बाळा, तुला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद। हा, ते शुभेच्छा आशीर्वाद ठीक आहे, पण मला सांग, आज तारिणी घरी आली होती? नाव काढू नकोस त्या चांडाळणीचं। अगं तिच्यामुळे मला इथे काय काय ऐकून घ्यावं लागलंय माहितीये तुला? म्हणजे का काय झालं? इथे आली ते आली, वर मोठेपणा घेऊन गेलीये। पहिला सण असा आहे जिथे मी घरी नाहीये। मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती, म्हणून आले। सासरच्यांना आणि माहेरच्यांना कसं जोडून ठेवावं हे कुणीतरी तुझ्याकडून शिकावं। सुमी, आज संक्रांत आहे की नाही? मग तिळगुळ घे आणि गोड गोड बोल। शमान आई, निशीची आई। निशीची आई, हे घ्या, तिळगुळ घ्या। तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। काय ग तारिणी, निशीला तिकडे काही काम नसेलच ना? अगं असतं ना, असं का बोलतीयस? नाही नाही, 2-2 तास अगदी आईशी गप्पा मारत असते ग। आणि आज बघ सणासुदीला फोन सुद्धा केला नाही आईला। अगं ती गडबडीत असेल म्हणून तिने फोन केला नसेल। हा ओके ओके मम्मा, बरं ठीक आहे, चल मी नंतर करते। बाय बाय। झालं? पटली खात्री? नाही, बरं झालं सुमी आजींनी फोन नाही उचलला, नाहीतर त्या बोलल्या असत्या की का ग निशी, तुला तुझ्या बहिणीवर विश्वास नाही? तुला माहितीये ना की तारिणी कधीच खोटं बोलत नाही ते। तर उगाच मिरची सारखी तडतड तडतड करू नकोस। केदार, कुठली ती बेडगी मिरची ना? ए तारिणीची चूक लपवण्यासाठी माझ्या बायकोवर ब्लेम करू नकोस, ओके? हे असं चालणार नाही। बरोबर आहे युवी, बघ हे ते त्यांचं सगळं काही आहे ना ते माझ्यावर टाकायचा प्रयत्न करतायत। मी असं काहीही करत नाहीये, उलट मी तिला सणाच्या दिवशी काय करतात हेच समजावून सांगतो। अरे कशाला समजवतोयस, कशासाठी? हा, जा ना तिकडे काम कर ना तुझं, ती बायकांची काम आहेत ती कर ना, नाहीतरी तुझी लायकी तीच आहे। एक सेकंड, स्वयंपाक करणं हे फक्त बायकांचं काम आहे हे कोणी सांगितलं? अरे बायकांचंच काम आहे ते। अरे 2026 मध्ये आहोत आपण, कोणत्या जमान्यात आहेस तू? बायका नोकरी करतात, पैसा कमवून घर कामाला मदत करतात, तसे नवरे घरी थांबून घर कामाला मदत करतात। एवढी मोठी गोष्ट नाहीये ती। आणि याचं बेस्ट एक्झाम्पल तुझीच बहीण आहे, कौशिकी मॅडम। बायकोला आपण अर्धांगिनी म्हणतो ना, जसं आपण तिच्या बरोबर आपलं लाईफ शेअर करतो तसं रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे? तारिणी, काय विचार आहेत ग? म्हणूनच मला तो आवडलाय। ओ माय गॉड, झाली तुमची सगळी नाटकं झाली? हा, सगळ्या फिलॉसॉफी संपल्या की नाहीयेत अजून? अगं फिलॉसॉफी सांगत नाहीये मी, जे खरं तेच सांगतोय। आणि हे खूप अवघड काम असतं। आता पद्मिनी काकू, चेतना काकू कित्येक वर्षांपासून घरातली कामं करतात, तुम्हाला चांगलं खाऊ घालतात। तुम्ही एकदा तरी त्यांना थँक्यू म्हणालात का? थँक्यू कशाला म्हणायला पाहिजे? तर त्यांचं कामच आहे ते। एवढासा स्वयंपाक काय केलास तू? काय स्वतःला महान समजायला लागलास की काय? महान होण्यासाठी नाही केलंय मी हे, माझं माझ्या बायकोवरती प्रेम आहे म्हणून केलंय मी। आणि माझं माझ्या बायकोवर जेवढं प्रेम आहे ना तेवढं कोणीच कोणावर करू शकत नाही। व्हॉट डू यू मीन? तुला काय म्हणायचंय? युवराजचं माझ्यावर प्रेम नाहीये? युवी काय बोलतोय हा? अगं 100% जास्त प्रेम आहे। युवी माझ्यावर किती प्रेम करतो ना ते तुला प्रूव्ह करून दाखवेल, हो ना युवी? अरे करणार ना प्रूव्ह। आणि ते प्रूव्ह करण्यासाठी युवी काहीही करू शकतो, हो ना युवी? अगं तू फक्त बोल ना, उद्या सगळ्यांसाठी युवराज एकटा स्वयंपाक करणार। आणि तुम्ही फक्त बघत। रिस्क क्या? चॅलेंज एक्सेप्टेड। चल ना, बस झालं ना। थांब ना युवी, हेल्प करते ना तुला। अगं केली तेवढी बस झाली, चल बस झालं। तू काय एकटा करणार आहेस का सगळं? हो करेन।
मुळात एवढं सगळं करायची काही गरज होती का? देव अक्कल वाटत होता तेव्हा काय हे घेऊन गेली होतीस असे काटे चमचे? कधी आयुष्यात कोणासाठी पाणी नाही गरम केलं मी, आणि आज हे करावं लागतं. एवढ्या जणांचा स्वयंपाक कसा करणार आहे? तू चिडचिड कशाला करतो? हे बघ, मी जे काय केलं ते आपल्यासाठीच केलंय ना. आपल्याला तारिणीला दाखवून द्यायचंय ना की आपण त्यांच्यापेक्षा बेस्ट कपल आहोत. पण एवढंच करायचं होतं ना, त्यांना त्यांची लायकी दाखवायची होती ना फक्त. अगं मग मी नवीन हॉटेल घेऊन दिलं असतं तुला विकत. हे करायची काय गरज होती? तुमच्या बेलसऱ्यांचं मला कळतच नाहीये. ते मागच्या वेळी आलो होतो तेव्हा माझ्या हातात झाडू दिला होता. अरे तुम्ही काय मला हळूहळू तुमच्या कॅटेगरीमध्ये आणताय की काय? कॅटेगरी? व्हॉट डू यू मीन? तुला नक्की काय म्हणायचं युवी? जे तुला वाटतंय ना तेच म्हणायचंय मला. तू काहीही काय बोलतोस? कॅटेगरी वगैरे आता हे तरी करू दे ना बाबा शांतपणे. हे आता घेतलंय ना अंगावर सगळं. हे करायचं ना एवढ्या माणसांचं इथे तरी करायचं कॉन्सन्ट्रेट पण तू करू काहीही दे. बोलशील का म्हणून? गप्प बस रे. बोल ना. बायको स्वीटहार्ट, हा? तुला सांगू, तू हे चॅलेंज घेऊन एवढं मस्त काम केलंयस ना. लहानपणीचे दिवस आठवून. हा. लहानपणी ना सगळे गाड्या खेळायची. मी भांडी खेळायचो. सो स्वीट. मला एवढं आवडतं ना स्वयंपाक करायला. अजून पण मोठे नाही झाले. सगळे आहेत ना फुटेजेस? येस. ओके. मॅम तुम्ही नक्की काय शोधताय? स्पेशल क्राईम युनिट. त्यांच्यापैकी कोणाला तरी बघायचंय मला. आय रिअली वॉन्ट टू थँक देम श्वेता. आय वॉन्ट टू सी देम. श्वेता, हा पोतराज दिसतोय? हो. त्याला मला भेटायचं. पण का? त्याचा काय संबंध? या राक्षसाच्या अंगावर ज्या जखमा आहेत त्या तुला चापकासारख्या दिसत नाही? म्हणजे स्पेशल क्राईम युनिटमधल्या कोणीतरी या पोतराजाकडनं तो चाबूक घेतला आणि या राक्षसाला मारलं. म्हणजे पोतराज पहिल्यापासून शेवटपर्यंत तिकडेच होता आणि त्यांनी स्पेशल क्राईम युनिटमधल्या कोणाला तरी बघितलं असेल. राईट? पण मॅम याची शक्यता खूप कमी आहे. इट्स जस्ट अ गेस. आय नो इट्स अ गेस. आणि हे सगळे स्पेशली ट्रेन्ड ऑफिसर्स आहेत. ते कुठल्याही परिस्थितीत त्यांची आयडेंटिटी नाही रिव्हील करणार. बट यू हॅव टू टेक अ चान्स श्वेता. त्यांनी माझ्यासाठी, इरासाठी खूप काही केलंय. इनफॅक्ट निशिता, त्यांनी निशिताला सुद्धा वाचवलंय आणि आज ती खांडेकरांची सून आहे. आय डेस्परेटली वॉन्ट टू मीट देम. त्यांनी माझ्या इराचा जीव वाचवलाय. स्पेशल क्राईम युनिटचे माझ्यावर खूप उपकार आहेत. खूप उपकार आहेत.